हॅलो फ्रेंड्स, आपण सध्या डिस्कस करतोय आपला चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये डिस्कस करतोय आपण इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. सध्या आपली ही एक्झरसाइज 2.4 मधला हा एक्झाम्पल 5 आपला चालू आहे मित्रांनो. तर काय दिलं आहे एक्झाम्पल मध्ये, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x³ मायनस 15x² मायनस 144x मायनस 7 इज ए स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड बी स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता हा जो फंक्शन आपल्याला दिलेला आहे हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग केव्हा असेल आणि हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग केव्हा असेल, किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर एक्सच्या कुठल्या व्हॅल्यू साठी असेल आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज त्यावेळेस काय असते. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एखादा फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असतो, जेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा 0 असते. राईट आहे. परंतु आपल्याला काय दिलंय, इन्क्रीजिंग नाहीये, फंक्शन आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, तेव्हा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, पॉझिटिव्हच यायला पाहिजे. राईट आहे. हा, इथं फक्त इन्क्रीजिंग असतं तर मग आपण इथं इक्वल टू सुद्धा घेतलं असतं. हा डिफरन्स कायम लक्षात ठेवा. आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असेल, एखादं फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असण्यासाठी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, लेस दॅन 0, म्हणजे ती व्हॅल्यू निगेटिव्ह यायला पाहिजे. ओके. फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, आणि फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह येत असते. हा सिंपल सी कॉन्सेप्ट आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन साठीचा, स्ट्रिक्टली आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी. हा, फक्त इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असेल, स्ट्रिक्टली जर नसेल तर मग इथं आपण हे इक्वल टू असं घेऊ शकतो. चला, तर मग आपण काय केलं पाहिजे, हा फंक्शन आपण घेऊयात. काय दिलेलं आपल्याला, गिव्हन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x³ मायनस 15x² मायनस 144x मायनस 7. हा आपल्याला दिलेला फंक्शन आहे. याचं डिफरन्शिएशन घेऊयात. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स काय येणार आहे, हा 2 कॉन्स्टंट ऍज इट इज, x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 15 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवायचा. x² चा डेरिव्हेटिव्ह येणार 2x मायनस 144 कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 7 हा एकटाच कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार मित्रांनो 0. सो एफ डॅश ऑफ एक्स, तर इथे 3 आणि 2 चा प्रॉडक्ट होईल 6x² हा मायनस 30x मायनस 144. राईट. सो एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, लेट अस टेक 6 कॉमन. 6 कॉमन घेतल्यास आपल्याला काय मिळेल, x² मायनस 5x, 6 ने ते डिवाइड करू, 6 दुनी 12, 6 चौक 24. राईट. सो एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 6 इन ब्रॅकेट है ना. इथे काय मिळणार माहिती का, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. लास्ट टर्म आहे मायनस 24, याचे फॅक्टर आपल्याला असे मिळतील 8 आणि 3, मायनस 8 आणि प्लस 3, यांचं सम होणार मायनस 5. बघा, x² कोएफिशियंट 1 असेल तर हे या दोघांच्या मध्ये त्यांना आपण डायरेक्ट फॅक्टर लिहायचे. तर पहिला फॅक्टर x मायनस 8 आणि दुसरा असेल x प्लस 3. ओके. तर ही आपल्याला या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मिळाली. आपल्या दिलेला जो फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएशन आपण फाइंड आउट केलं आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण फॅक्टर फाइंड आउट केले. आता याच्यातला हा जो पार्ट आहे ए, तो आपण नोट करूयात. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, ओके. बघूयात. एफ ऑफ एक्स विल बी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, है ना. हा फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग केव्हा असेल, इफ त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हा ग्रेटर दॅन 0 असेल तर. राईट. मग एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, देअरफॉर 6 इन ब्रॅकेट x मायनस 8 x प्लस 3 ग्रेटर दॅन 0. दिस इज मायनस 8. ओके. या 6 ला इकडे पाठवू आपण. तर x मायनस 8 आणि x प्लस 3 हा प्रॉडक्ट हा कसा असेल, ग्रेटर दॅन 0. हा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. आणि हे दोन नंबर्स आहेत, परत परत रिपीट व्हायला लागले मित्रांनो.
ए आणि बी चा प्रॉडक्ट हा ग्रेटर दॅन 0 कधी येईल? जर ए पॉझिटिव्ह असेल आणि बी सुद्धा पॉझिटिव्ह असेल, किंवा ए पण निगेटिव्ह आणि बी सुद्धा निगेटिव्ह असेल. म्हणजेच काय, ए ग्रेटर दॅन 0 आणि बी ग्रेटर दॅन 0 असेल तर ए बी कसा असेल? ग्रेटर दॅन 0. ही पहिला शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता काय आहे? जर ए आणि बी दोघेही निगेटिव्ह असेल, म्हणजे ए लेस दॅन 0 आणि बी लेस दॅन 0 असेल तरी सुद्धा आहे ना, ह्या दोन निगेटिव्ह नंबरचा प्रॉडक्ट काय येणार आहे? पॉझिटिव्ह असेल. तर इथे दोन केसेस तयार होतील मित्रांनो. केस फर्स्ट काय आहे? x minus 8 greater than 0 and x plus 3 also greater than 0. ओके, तर हे लक्षात असू द्या. हा -8 इकडे गेल्यास x greater than 8 and x greater than -3. नंबर लाईन वरती याचा विचार करूयात. काय मिळतं बघा. -3 आहे इथे, सपोज इथं 8 आहे. तर x कसा आहे? 8 पेक्षा मोठा आहे आणि x कसा आहे? -3 पेक्षा सुद्धा मोठा आहे. राईट. मग आपल्याला ही कंडिशन काय सांगते? -3 पासून इकडे कंटिन्यू, आणि ही कंडिशन सांगते 8 पासून पुढे कंटिन्यू x च्या व्हॅल्यूज असतील. मग हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट ही कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही. x ग्रेटर दॅन 8 वाली इथले नंबर सॅटिस्फाय करणार नाही. बरोबर आहे. तर आपल्याला जो कॉमन पार्ट आहे मित्रांनो, तो काय असेल बघा. x ची व्हॅल्यू कशी? -3 पेक्षाही मोठी पाहिजे आणि ती 8 पेक्षाही मोठी पाहिजे. मग आपल्याला ज्या आहेत ना व्हॅल्यूज त्या 8 पेक्षा, असं इकडे आपल्याला घ्यावं लागतील सगळे. ओके, या दोघांचा जर आपण कॉमन घेतला तर तो आपल्याला मिळतो देअरफॉर x इज ग्रेटर दॅन 8. राईट. आणि हेच आपण सेम आपण कसं लिहू शकतो? दिस इम्प्लाइज x बिलॉंग्स टू, x च्या व्हॅल्यूज कशा पाहिजेत? 8 पेक्षा मोठ्या आणि पुढे कितीही घेऊ शकतो. तर याला आपण सिंपल ओपन ब्रॅकेट मध्ये घेऊयात, 8 टू इन्फिनिटी. राईट आहे. ही झाली आपली फर्स्ट केस. केस सेकंड काय सांगते बघू. आता हे दोघेही आपण काय घेतलं होते? या दोघांचा प्रॉडक्ट कधी पॉझिटिव्ह येणार? हे दोन्ही पॉझिटिव्ह घेतले होते. आता पुढच्या केसमध्ये आपण काय करूयात? या केसमध्ये x -8 निगेटिव्ह घेऊयात, म्हणजे लेस दॅन 0, अँड धिस ऑल्सो वी टेक लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह. Okay, now both these brackets are negative, therefore their product will be positive. Let's simplify करूयात. x less than 8 and हम प्लस 3 तिकडे पाठवू, x less than -3. बघा नंबर लाईन वरती आपल्याला काय मिळतं पाहायला. इथे -3 आहे, इथे 8 आहे. ही कंडिशन काय सांगते? x is less than 8, 8 पेक्षा लहान. ही कंडिशन काय सांगते? x is less than -3, -3 पेक्षा छोटा. मग आपल्याला इथला एखादा नंबर असेल मित्रांनो, सपोज आपण एक 9 घेतला समजा. मग हा 9 8 पेक्षा मोठा आहे का? बिलकुल नाही. बरं, हा 9 -3 पेक्षा मोठा आहे का? नाहीये. म्हणजे ह्या इकडचे नंबर्स आपल्याला चालणार नाहीत. इथले नंबर चालतील का? आपण चेक करूयात या भागातले. समजा इथला सपोज आपण 0 कन्सिडर करूयात, है ना. 0 8 पेक्षा मोठा आहे का? सॉरी, लेस दॅन घ्यायला पाहिजे मित्रांनो, मी मध्ये मोठा असं म्हटलं. ओके, हा जो 9 आहे तो 8 पेक्षा लहान आहे का? नाही आहे, म्हणजे इकडचे नंबर चालणार नाही. आपण हा 0 घेऊयात. 0 हा 8 पेक्षा लहान आहे का? आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होते. परंतु 0 हा काही -3 पेक्षा लहान नाहीये, है ना. तर या दोन कंडिशन एकत्र केल्यानंतर आपल्याला हा इकडचा भाग मिळेल मित्रांनो. ओके, सो बाय कंबाइनिंग दीज टू देअरफॉर वी हॅव, आपले नंबर कसे पाहिजेत? 8 पेक्षाही लहान पाहिजेत आणि -3 पेक्षा सुद्धा लहान पाहिजेत. मग या दोघांचा जो कॉमन एरिया आहे ना, तो हा इकडे असेल. तर x लेस दॅन -3 म्हणजेच आपल्याला काय मिळेल? -3 पेक्षा लहान म्हणजे x बिलॉंग्स टू काय असेल? -3 आणि इकडे किती लहान? त्याला काही मर्यादा नाहीये, -इन्फिनिटी. ओके, तर आपला जो फंक्शन जो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग हवा आहे ना, तो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असेल? जर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ही टर्म पॉझिटिव्ह यायला पाहिजे. तर ती टर्म पॉझिटिव्ह दोन सिच्युएशन मध्ये येऊ शकते. एक तर x ची व्हॅल्यू 8 पेक्षा मोठी असावी किंवा x ची व्हॅल्यू -3 पेक्षा लहान असावी. मग आपण काय करूयात मित्रांनो, या कंडिशनला सपोज आपण म्हणूयात 1 आणि याला म्हणूयात सपोज 2, फ्रॉम 1 and 2.
फ्रॉम 1 and 2. F of x is strictly increasing. है ना, हा स्ट्रिक्टली इंक्रीजिंग कधी असेल? स्ट्रिक्टली इंक्रीजिंग इफ फर्स्ट आहे इफ x is greater than 8 or x is less than -3. म्हणजेच आपण यांना आपण काय करूया, दिस इम्प्लाइज x बिलॉंग्स टू, है ना, इथे कंडिशन आपण फाइंड आउट केलीच आहे. मायनस ग्रेटर दॅन 8 म्हणजे 8 to infinity, right? Or x belongs to -infinity to -3. या दोघांना आपण असे लिहिता येईल परत की x belongs to 8, अगोदर हा घेऊ आपण, x belongs to -infinity to -3 or म्हणजेच युनियन 8 to infinity, राईट आहे. तर या प्रॉब्लेम मधला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आपला दिलेला फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असेल, त्याचा आन्सर आपण फाइंड आउट केलेला आहे, राईट. सेकंड पार्ट आपण लगेच स्टार्ट करूयात. ओके, प्रॉब्लेमचा बी पार्ट. तर फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर आपल्याला या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की फंक्शन जर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह असतो. ओके, ती व्हॅल्यू काय असते, डिफरन्शिएशन व्हॅल्यू लेस दॅन 0 असते. मग बी पार्ट लिहूयात. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग एफ ऑफ एक्स विल बी स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. म्हणजेच काय असेल, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 x minus 8 x plus 3 लेस दॅन 0 असेल. या 6 ला आपण इकडे पाठवलं तर इकडे 0 होऊन जाईल तो, है ना, 0/6 म्हणजे 0 होईल. मग आता मित्रांनो सिच्युएशन काय लिहिलंय, दोन नंबर्स आहेत, है ना, त्यांचं प्रॉडक्ट काय लागलंय, निगेटिव्ह लागलंय. मग दोन नंबर समजा ए आणि बी यांचा प्रॉडक्ट जर आपल्याला तो जर निगेटिव्ह घ्यावा असं वाटत असेल तर पहिला नंबर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह पाहिजे आणि पहिला जर निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, म्हणजे पहिला नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर दुसरा कसा पाहिजे, तो लेस दॅन 0 आणि पहिला जर लेस दॅन 0 असेल तर दुसरा पाहिजे ग्रेटर दॅन 0. ओके, तर ही असेल आपली पहिली केस आणि ही असेल समजा दुसरी केस. ओके, तर या दोन्ही केसेस आपण इथे डिस्कस करूयात. लिहा फर्स्ट केस 1. या पहिल्या ब्रॅकेटला आपण पॉझिटिव्ह समजूयात. x minus 8 greater than 0 and x plus 3 less than 0. मग हा -8 इकडे घ्या तर x greater than 8 and x less than -3. हे नंबर लाईन वरती बघूयात, -3 आणि इथे 8 आहे. बघा ह्या दोन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होतात का बघूयात. काय म्हणणं आहे यांचं, x कसं आहे ग्रेटर दॅन 8 म्हणजे x ची व्हॅल्यू इकडे असेल आणि काय म्हणतंय x लेस दॅन -3, x ची व्हॅल्यू लेस दॅन -3. मग आता x न राहायचं कुठं, 8 पेक्षा मोठं व्हायचं का -3 पेक्षा लहान होणार, है ना. इथे अँड आहे म्हणजे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तर ह्या दोघांचा कॉमन एरिया आपल्याला मित्रांनो मिळत नाहीये, हे लक्षात घ्या. तर इथे ही पॉसिबिलिटी नाहीये. ऍट ए टाइम सायमल्टेनियसली x 8 पेक्षा मोठा होणं आणि -3 पेक्षा लहान होणं हे शक्य नाहीये. So we write here this is not possible. Okay, so let us discuss case number 2. Second case discuss करूयात, है ना. ही केस शक्य नाही, फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह सेकंड निगेटिव्ह. तर आता काय करूयात आपण, पहिला निगेटिव्ह घेऊयात आणि दुसरा घेऊयात पॉझिटिव्ह. सो लेट अस टेक x minus 8 less than 0 and x plus 3 let us take greater than 0, है ना. फर्स्ट नंबर इज नेगेटिव्ह, second is positive, so their product will be negative. तर आता इथे हा -8 ट्रान्सफर करूयात. सो x is less than 8 and इथे काय मिळेल आपल्याला, x is greater than -3. So let us check the common part on the real line. हा आहे -3, हा आहे 8. बघा x ची व्हॅल्यू 8 पेक्षा लहान म्हणजे इकडे यावं लागेल, लेस दॅन 8 आणि इथे काय म्हणतो x इज ग्रेटर दॅन -3 म्हणजे इकडे, म्हणजे साहजिक आहे हा जो एरिया आहे ना हा कॉमन एरिया आहे दोघांसाठीचा. ओके, तर हे दोन रिझल्ट जर एकत्र आले तर आपण असे लिहू शकतो देअरफॉर
हा एक्स कसा आहे बघा, याच्यानुसार लेस दॅन 8 आणि यानुसार काय आहे ग्रेटर दॅन, आणि एक्स कसा आहे ग्रेटर दॅन -3. यालाच आपण असं लिहू शकतो एक्स बिलॉंग्स टू बघा -3 to 8 है ना, -3 पासून 8 पर्यंत या ओपन इंटरवल मध्ये आहे. सो एक्स बिलॉंग्स टू -3, 8. सो पहिली केस तर आपली पॉसिबल नाहीये. सेकंड केस मध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात जर फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग व्हायचं असेल किंवा डिक्रीजिंग असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज अशा असणार आहेत. सो लेट अस राइट द फायनल रिझल्ट. देअरफॉर f of x will be decreasing, sorry, strictly decreasing if -3 less than x less than 8 or x belongs to -3, 8. ओके, तर या फंक्शनच्या दोन्ही केसेस आपण डिस्कस केल्या, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऍज वेल ऍज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 6 सेम आहे बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच f of x इक्वल टू x डिवायडेड बाय x² प्लस 1 इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि b आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. फक्त काय बदललंय प्रॉब्लेम मध्ये, फंक्शनचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे, एवढंच आहे. आता सध्या आता काय करायचंय, या फंक्शनचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करूयात आणि त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 ही कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी मिळतं ती एक्सच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करायचंय. आणि फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असतं, जर याचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर, है ना. तर सुरुवात करूयात बघा. आपल्याकडे f of x आहे, f of x इक्वल टू x अपॉन x² प्लस 1, राईट आहे. याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आपल्याला. देअरफॉर f डॅश ऑफ x इक्वल टू, आता हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, है ना, u बाय v च्या फॉर्म मध्ये आहे. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर सिम्पली फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला बघा. इथे v² आपण लिहित असतो, राईट आहे, आणि त्यानंतर v ऍज इट इज ठेवतो आणि u चा डेरिव्हेटिव्ह, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. हा फर्स्ट फंक्शन आहे u आणि हा आहे सेकंड फंक्शन, है ना. तर सेकंड फंक्शनचा स्क्वेअर घ्यायचा डिनॉमिनेटर मध्ये, मग न्यूमरेटर मध्ये हा सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तो ऍज इट इज ठेवायचा आणि मग जो अगोदर ऍज इट इज होता त्याचा आता डेरिव्हेटिव्ह करायचा, बस. ओके, तर हा फॉर्म्युला आपण इथे युज करूयात. u म्हणजे आहे x आणि v म्हणजे आहे x² प्लस 1. तर पहिल्यांदा इथे सरळ काय असणार आहे, हा x² प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर असेल. नेक्स्ट हा v ऍज इट इज म्हणजे हा x² प्लस 1 ऍज इट इज. x चा डेरिव्हेटिव्ह मी लिहितो डायरेक्ट 1 पुढे मायनस, राईट. याला थोडस आपण ते जागा तयार करूया जरा, याला बघू. मग हा x² प्लस 1 ऍज इट इज झाला, x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिला. आता आपण काय करूयात, x ला ऍज इट इज ठेवूयात आणि हा x² प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह लिहू आपण 2x, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, है ना. मी फॉर्म्युलामध्ये असं न मांडता डायरेक्ट थोडंसं लिहिले डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो, फार असं काही मोठं कॉम्प्लिकेटेड फंक्शन नाहीये. याला सिम्प्लिफाय करूयात. f डॅश ऑफ x इक्वल टू या 1 ने मल्टिप्लाय केल्यास x² प्लस 1, हा मायनस x ने मध्ये मल्टिप्लाय करूयात -2x², 0 मुळे काही प्रॉब्लेम नाही. इथे आपल्याला x² प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर येईल. नाव दिस इज इक्वल टू इथे परत x² प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय असणार आहे, हा 1 आपण ठेवूयात मायनस, बघा हा 1x² आणि हा -2x² म्हणजे -x² होऊन जाईल, राईट. तर हा आहे f डॅश ऑफ x, राईट आहे. आपण म्हटलं तर या इक्वेशनला आपण म्हणूयात नंबर 1. केस फर्स्ट सॉरी ए आपण घेऊयात. काय आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, है ना. आपला जो f ऑफ x आहे तो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असेल, राईट आहे. ते एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्याला माहिती आहे की हा दिलेला फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असण्यासाठी त्याचं जे काही डेरिव्हेटिव्ह मित्रांनो हे तर ते कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, राईट. तर आपण लिहूयात f ऑफ x विल बी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग if
एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह किंवा एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. तर एफ डॅश ऑफ एक्स इथे व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे हा 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 है ना, हा याच्या डिव्हिजन मध्ये आहे. ही व्हॅल्यू काय आला पाहिजे? पॉझिटिव्ह. ओके, हा ब्रॅकेट आपण तिकडे ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. राईट आहे. मग हा मायनस एक्स स्क्वेअर तिकडे पाठवल्यास काय मिळेल? 1 ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. दॅट इज काय लिहू शकतो आपण? एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1. ओके, याला मी इकडे घेतो मित्रांनो. दॅट इज हा एक्स स्क्वेअर लेस दॅन, तो जो 1 आहे त्या 1 ला मी असं लिहितो 1 स्क्वेअर. ओके, आणि एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, लक्षात ठेवा कायमस्वरूपी. जर एक्स स्क्वेअर हा लेस दॅन ए स्क्वेअर असेल, इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ए स्क्वेअर, तर हा जो एक्स आहे ना तो कसा असतो? प्लस ए, आणि हा मायनस ए च्या मध्ये असायला पाहिजे. ओके, ही एक आयडेंटिटी आहे किंवा एक फॉर्म्युला आहे, इनइक्वेलिटीचा फॉर्म्युला आहे, प्रॉपर्टी आहे, कायम लक्षात असू द्या. सो युझिंग, आपण इथं म्हणू शकतो युझिंग एक्स स्क्वेअर लेस दॅन ए स्क्वेअर इम्प्लाइज, याला थोडंसं लहान लिहितो मित्रांनो, युझिंग एक्स स्क्वेअर लेस दॅन ए स्क्वेअर इम्प्लाइज मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन ए, है ना. याचा इथं आपण यूज करूयात, तर आपल्याला असं म्हणता येईल इथे देअरफॉर -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. याला आपण असं लिहू शकतो, दॅट इज एक्स बिलॉंग्स टू -1 to 1. राईट आहे. हा झाला आपला ए पार्ट. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असणार आहे? व्हेन एक्स बिलॉंग्स टू -1 to 1. इथे लिहू आपण देअरफॉर एफ इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग if -1 less than x less than 1 or x belongs to -1 to 1. right? x belongs to -1 to 1. हा झाला पार्ट ए. लगेच आपण पार्ट बी कंटिन्यू करूयात. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असेल, है ना? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असणार? हा जो फंक्शन आहे त्याचे इथे डेरिव्हेटिव्ह आहे, याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? निगेटिव्ह आली पाहिजे. एफ विल बी स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. म्हणजेच काय? एफ डॅश ऑफ एक्स काय आहे? इथे आहे व्हॅल्यू आपल्याकडे. तर हा आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हा लेस दॅन 0 असला पाहिजे. हा ब्रॅकेट आपण तिकडे ट्रान्सफर केल्यास आपल्याला काय मिळेल? 1 मायनस एक्स स्क्वेअर लेस दॅन 0, म्हणजे 1 हा लेस दॅन आहे एक्स स्क्वेअरशी. याला आपण थोडस चेंज करून लिहूयात. दॅट इज एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1. ओके, बघा जसं मित्रांनो इथे आपण एक फॉर्म्युला लिहिलेला आहे. आणखी एक फॉर्म्युला लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर काय आहे? दुसऱ्या एका नंबरच्या स्क्वेअर पेक्षा लहान आहे. याच्या अपोजिट काय? समजा जर एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ए स्क्वेअर असेल तर, है ना, एक्स स्क्वेअर हा याच्या स्क्वेअर पेक्षा मोठा असण्यासाठी काय पाहिजे? एक तर हा एक्स हा लहान असला पाहिजे, याच्या निगेटिव्ह, याचे जे 2 रूट मिळतील बघा, ए स्क्वेअरचे 2 रूट मिळतील, एक प्लस ए आणि एक मायनस ए, आणि हा आपण लहान म्हणूयात, याला म्हणूयात मोठा. तर एक्स लहान असला पाहिजे या छोट्यापेक्षा, है ना, लहानापेक्षा, किंवा एक्स हा मोठा असेल या मोठ्यापेक्षा, एक्स इज ग्रेटर दॅन ए. सो याच्यासाठी आपण ही प्रॉपर्टी यूज करूया. तिथे लिहू आपण युजिंग एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ए स्क्वेअर, है ना. दिस इम्प्लाइज एक्स इज लेस दॅन नेगेटिव्ह ए और एक्स इज ग्रेटर दॅन पॉझिटिव्ह ए. मग हा याला आपण इथं 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर आपण समजू शकतो. मग हा एक्स कसा असला पाहिजे? एक्स इज लेस दॅन -1 और एक्स इज ग्रेटर दॅन 1, है ना.
बरं, आता एक्स लेस दॅन -1 म्हणजे काय? मायनस, इथे एक नंबर लाईनचा आपण थोडासा विचार करूया है ना. इथे -1 आहे, 0 आहे आणि 1 आहे. -1 पेक्षा लहान म्हणजे काय असेल? एक्स बिलॉंग्स टू -∞ टू -1 ऑर याचं मिनिंग काय आहे? एक्स ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 च्या पुढे व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू 1 टू इन्फिनिटी. राईट आहे. तर फायनली या दोघांना एकत्र जर आपण केलं मित्रांनो, तर एक्स बिलॉंग्स टू -∞ टू -1 ऑर म्हणजे युनियन आणि 1 टू इन्फिनिटी. ओके. तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असेल? तेव्हा एक्सच्या व्हॅल्यूज या असतील. याला आपण थोडस लिहूया. तिथे एक लाईन फक्त राहिलेली आहे फायनल आन्सर लिहायचं मित्रांनो. इथे लिहू आपण therefore f of x will be strictly decreasing when कधी शक्य आहे? when x is less than -1 है ना, और x is greater than 1. किंवा आपण त्याला असंही या ह्याच्यामध्ये सुद्धा लिहू शकतो, x बिलॉंग्स टू -∞ टू -1 युनियन 1 टू इन्फिनिटी. ओके. तर मित्रांनो, आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग या कॉन्सेप्टवर आधारित 2 क्वेश्चन आपण डिस्कस केलेत, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. ओके. तर एखादं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असतं? जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असेल तर. आणि दुसरं, तो फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असतो? जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा जर निगेटिव्ह असेल, म्हणजेच लेस दॅन 0 असेल तर. ओके. तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग वरचे आपण 2 महत्वाचे प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम नंबर 5 आणि हा प्रॉब्लेम नंबर 6, हे 2 प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेत. तर हे प्रॉब्लेम तुम्ही आता घरी काय करायचं, हा व्हिडिओ बंद करायचा आणि मनाने सॉल्व्ह करता येते का ते बघा तुम्ही. आणि काय अडचण आली तर मग परत तुम्ही हा व्हिडिओमध्ये चेक करा कुठे आपल्याला अडचण येते काय नाही. आणि म्हणजे हे दोन्ही प्रॉब्लेम आपल्याला न पाहता मनाने करता येणं अपेक्षित आहे. ओके. तर आणखी 2 प्रॉब्लेम्स आहेत इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स वरती. एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत थँक्यू.